विधान परिषद निवडणुकीत आम्ही मवियाचे तिन्ही उमेदवार निवडून आणू असा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलाय. तर भाजपला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान कमी पडतंय असं म्हणत भाजपची विधान परिषदेची जागा धोक्यात असल्याचं सूचक विधान केलंय. राज्यात 20,000 टन दुधाची भुकटी पडून असताना आणखी 10,000 टन दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. सरकारचं हे धोरण दूध उत्पादकांना अडचणीत आणणारं असून दुधाला उत्पादन खर्चावर आधारित 40 रुपये प्रति लिटर भाव द्यावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीत मताचा फटका बसलेल्या महायुती सरकारला विधानसभेतही मतांचा फटका बसेल असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्यानं दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक अडचणीत आले होते. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दूध खरेदी दरवाढीसाठी आंदोलनही सुरू झालं. या पार्श्वभूमीवर सरकारनं दुधाला प्रति लिटर 30 रुपये स्थायी भाव आणि 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. नवे दर 1 जुलैपासून लागू होतील अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी सभागृहात शिवीगाळ केली होती. यानंतर त्यांच्यावर 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता निलंबनाचा फेरविचार व्हावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सभागृहातील वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्याकडून अनावधानानं घडलेल्या घटनेमुळे मला निलंबित करण्यात आलं. आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. माझं निलंबन मागे घ्यावं अशी विनंती दानवे यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात खेरडा येथे लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या महिलेसोबत तलाठ्यानं आरेरावी केली. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तलाठ्यांना निलंबन करण्याचे आदेश दिलेत. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसंच लाडकी बहीण योजनेमध्ये अडथळा आणल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलांची अडचण होऊ नये यासाठी जे काही तलाठी कर्मचारी आहेत त्यांनी महिलांची सौजन्यानं वागावं असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयानं काढलेत असे आदेश त्यांनी दिले आहेत.